जो तज्ज्ञ इतिहासकार त्या त्या वंशावरचा आहे त्याच्याबरोबर तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 महिने एक सहवास मिळणार आहे गप्पांचा. तेवढी सेशन्स असणार आहेत. कारण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असं किती त्या त्या वंशाच्यावर बोलण्या इतकं जितकं आहे. त्याच्यात जेवढे राजे आहेत आणि त्या राजांचं कार्य आहे तेवढं. आता तुम्हाला सगळ्यांनाच दिसतंय समोर, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, पहिला येणार आहे मौर्य साम्राज्य. कारण जो इतिहासातला ऐतिहासिक असलेला पहिला राजवंश. ऐतिहासिक याचा अर्थ ज्याचं आपल्याला टँजिबल, कुठलीही गोष्ट आपल्याला दृश्य स्वरूपात हाताने आपण तपासली आहे असा ज्याचा अवशेष मिळालेला आहे तो इतिहासातला येतो. त्याच्या आधी जे आपल्याला माहिती आहेत, आता आधीचे पण राजे आहेत आपल्याकडे, युधिष्ठिरापासून रामापासून सगळेजण राजे आहेत, पण यांचं आपल्याला टँजिबल मिळत नाही. जे मिळतं ते श्रुती स्मृती पुराणोक्त असं आहे. ते आहे पण टँजिबल मिळत नसल्याकारणाने ते सगळं प्रागैतिहासिकमध्ये जातं, प्री हिस्ट्रीमध्ये जातं. त्यामुळे हिस्ट्री कालखंडातलं पहिला वंश येतो भारतातला मोठा, तो म्हणजे मगधचा मौर्य वंश. त्या मौर्य वंशाचा आपण इतिहास सांगणार आहोत. आणि या इतिहासावरती, प्राचीन इतिहासावरती भाष्य करण्यासाठी आपले म्हणजे आपल्या घरातले भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे युवा प्रमुख, आमच्या सगळ्यांचे सन्मित्र, आणि आपलं माणूस ज्या वेळेला विश्वभर जाऊन बोलतं त्यावेळेला त्याचा एक आपल्याला आनंद असतो, है ना. तर तसा आम्हाला आनंद नेहमी असतो. कारण डॉक्टर सूरज पंडित हे भारतीय इतिहास संकलन समितीच्या कामामध्ये सुद्धा, अनेक इतिहासाच्या कामांमध्ये व्यस्त असतानासुद्धा भारतीय इतिहास संकलन समितीच्या या कार्यकाळाला वेळ देतात आणि आपल्याबरोबर असतात. इतिहास कट्टा वाढवत नेणं आणि तो हळूहळू इतका वाढावा की तो एक, कारण मला एवढंच माहिती आहे की महाराष्ट्रात मी फिरतो, महाराष्ट्रात बोरिवलीचा इतिहास कट्टा हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागला आहे. म्हणजे व्हिडिओवरनं लोक बघतात आणि कुठेतरी एक ॲक्टिव्हिटी सतत चालू आहे, हे रजिस्टर्ड झालेलं आहे. आम्ही अखिल भारतीय अधिवेशन आत्ताच झालं समालखा पानिपतला, तिथेसुद्धा इतिहास कट्ट्याचं आम्ही फोटोग्राफ्स आणि देखून शेअर केलं. त्यामुळे आज अख्ख्या भारताला आपली ही ॲक्टिव्हिटी कळलेली आहे. आणि अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या त्यांच्या प्रांतात, त्यांच्या ठिकाणी नवीन सुरू करण्यासाठी लोक आपल्या अनुभवाचा वापर करत आहेत. त्यामुळे बोरिवली दहिसर कांदिवलीकरांचं हे यश आहे की त्यांनी एक खूप चांगला सामाजिक इतिहासाला वाहिलेला सांस्कृतिक मंच हा तयार केला आहे. अर्थात बोरिवली सांस्कृतिक केंद्रासारखी एक बलशाली अशी सामाजिक कार्यातली संघटना आपल्याबरोबर असल्यामुळे हे शक्य झालं, हे सांगण्याची गरज नाही. सूरजजींच्या हातात माईक देण्यापूर्वी, कारण नंतर मग बाकीच्या सगळ्यांनी गप्प बसायचं असतं, कारण मौर्य साम्राज्याचा आपल्याला माहीत असलेला इतिहास हा फक्त पुस्तकांमधून मला असं वाटतं एखाद दुसऱ्या पानात संपला असेल. जास्तीत जास्त आपल्याला शाहरुख खान आणि तत्सम सगळ्या द्विवेदींची वगैरे सगळ्या सिरियल बघून आपल्याला चाणक्य आणि चंद्रगुप्त माहिती असतं, अशोक माहिती असतो. पण अख्ख्या साम्राज्याबद्दलचं ज्ञान आणि मुळात आपला गर्व, ही ओळख आहे आपली. तर हे सगळं आता सूरजजी करतील. तत्पूर्वी एक महत्त्वाच्या उपक्रमाची मला माहिती द्यायची आहे आणि त्याच्याशीही सूरजजींचा थेट संबंध आहे, कारण सूरजजी त्याचे आयोजकही आहेत. ते त्यांचा उपक्रम आहे, त्यांची ती कल्पना आहे. आपल्या सगळ्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भारताच्या सगळ्या पुरातत्व अवशेष, आपला इतिहास म्हणजे काय, आपलं पुरातत्व, पुरावशेष. तर असे सगळेच्या सगळे पुरावशेष, स्कल्पचर्स, आदिमानवाची हत्यारं, स्टोन, त्याच्या सगळ्या वापराच्या गोष्टी, वेगवेगळे शिलालेख, ताम्रपट, दस्तावेज, पोथ्या, पुराण, डॉक्युमेंट्स, अशा सगळ्या साधनांच्यामधून आपल्याला इतिहास कळतो. मराठ्यांच्या बाबतीत म्हटलं तर शस्त्रास्त्र. आत्ताच युनेस्कोला 12 किल्ले आपले जगाच्या पाठीवर आले. कशासाठी? तर मराठ्यांची लष्करी, म्हणजे त्याचं नावच आहे की द वॉर लँडस्केप ऑफ मराठा, असे 12 किल्ले. आणि कितीतरी अशा गोष्टी आपल्या तरुण मुलांना, शाळेतल्या मुलांना निहाळता याव्यात, पाहता याव्यात आणि एक्सपर्ट लोकांकडून त्याची माहिती मिळावी, यासाठी एक आर्किओलॉजीचं मेगा एक्झिबिशन, अत्यंत महाप्रदर्शन हे पार्ल्याच्या साठे महाविद्यालय स्वायत्तमध्ये
सरांनी अरेंज केलेलं आहे मुलांसाठी. कारण जे जे आपण असं ठावे ते ते दुसरे असं सांगावे, शहाणे करून सोडावे सकळेचन. आता सूरजजींचा परिचय हे करणं म्हणजे मला त्यांनी मला अशी म्हणजे आपण तंबी दिलेली आहे की झाडावर चढवायचं नाही, आणि ते अजिबात आवडत नाही अशा काहीच व्यक्ती आपल्यामध्ये असतात. अदरवाईज प्रत्येकाला आपलं कौतुक करून घ्यायला किती नाही आवडतं सामाजिक याच्यामध्ये वावरताना, पण तसं सूरजजींचं नाही. अत्यंत कामाचा माणूस, इतिहासावर ॲक्च्युअल काम करणारा माणूस. आता इंग्लिशमधला परिचय आहे, मी लगेच इंग्लिशमध्येच वाचतो कारण तो ट्रान्सलेट करत बसत नाही, त्याच्यात वेळ अजून जाईल. डॉक्टर सूरज A. Pandit is a professor of ancient Indian culture and head of the Department of Buddhist Studies, साठे कॉलेज ऑटोनॉमस. तुम्हाला माहिती आहे की साठे महाविद्यालयाचे ते उपप्राचार्य आहेत आणि भारतीय पुरातत्व, प्राचीन संस्कृती ह्या त्यांच्या अभ्यासाचा विषय. साठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य तिथे कार्यरत आहेत. ही इज प्रेझेंटली व्हाईस प्रिन्सिपल ऑफ साठे कॉलेज. ही completed his doctoral thesis on Kanheri Caves under the guidance of Dr. A.P. Jamkhedkar for Mumbai University. डॉक्टर जामखेडकरांचे शिष्य म्हटल्यानंतर ज्ञानाचं आपल्याला काही सांगायची गरज नाही कारण ते थेट येतं. कान्हेरी आपल्या बाजूलाच आहेत आणि त्याच्यावरची PhD आहे. म्हणजे कान्हेरी गुंफांमधलं कोणी कोणी किती किती शिल्प त्यांच्याशी बोललेली असतील हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांच्याबरोबर कधीतरी त्यांनी ऑर्गनाईज केलं तर कान्हेरीला जा. मला माहिती आहे की ते बोलायला लागल्यानंतर कान्हेरीतली प्रत्येक गुंफा आपल्याला दिसायला लागते, ती अदरवाईज नाही दिसत. ही हॅज कम्प्लिटेड व्हेरियस नॅशनल अँड इंटरनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट्स प्रायमरली अँड ऑन आर्किओलॉजिकल अँड हेरिटेज साईट्स इन कोंकण लाईक सोपारा, कल्याण, चौल अँड मुंबई. Because of his research on Mumbai, he has invited to contribute a chapter by editorial team in publication entitled Architecture, Monuments and Urbanism on Silk Roads, published by UNESCO. युनेस्कोच्या या प्रोजेक्टमध्ये खास बोलावणं आलं. ही सूरजजींची कार्यशैली आहे, त्यांचं त्यातलं ज्ञान आहे. मला तुम्हाला लगेच सांगायला आवडेल की त्यांचं सगळ्यात जे गाजलेलं आहे, म्हणजे मला तरुण मुलांनी विचारलं आणि मी गर्वाने असं सांगितलं, मित्र आहेत माझे. म्हटलं खूप बरं वाटतं कारण तरुण मुलं ज्यावेळेला 20-20 वर्षाची, 19 वर्षाची, सर डू यू हॅव ऑब्झर्व, तर तुम्ही म्हटलं येस आय नो हिम. मुंबईच्या म्हणजे मुंबई आणि बॉम्बे यातलं अंतर. मुंबई म्हणजे काय आणि बॉम्बे माहिती आहे आपल्याला, पण बॉम्बेच्या पलीकडची मुंबई आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मुंबईची आधी काळापासूनची माहिती त्यांनी एका पुस्तकात लिहिली. मुंबईच्या मेट्रो प्रकल्प होत असताना इथल्या अर्बनायझेशनच्या खाणाखुणासुद्धा शोधण्यासाठी जी समिती नेमली आणि ते कार्य ज्यांनी हातात घेतलं होतं त्याचे अर्धवयू आहेत सूरजजी. ही इज प्रेझेंटली गाईड द डॉक्टरल स्टुडंट्स फ्रॉम डॉक्टर महामहोपाध्याय P.V. काणे इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई. एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य आहेत, कार्यकारिणीवर आहेत आणि तिथल्या रिसर्च इन्स्टिट्यूटचे, काणे इन्स्टिट्यूटचे सुद्धा ते हेड आहेत, डायरेक्टर आहेत, इन्चार्ज आहेत आणि असंख्य स्टुडंट्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात. एक चांगला हाडकोड आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं झाला तर मास्तर आहेत. कारण मास्तराचं मुख्य काम आहे घडवणं, आपल्या मुलांना घडवणं. असे सूरजजी आपल्याला लाभले आहेत. विषय आहे मगधाचं मौर्य साम्राज्य आणि स्टे ट्यून, राहा आमच्यासोबत कारण सूरजजी 4 महिने आपल्याबरोबर बोलणार आहेत. प्रत्येक महिन्याला मगध मौर्य साम्राज्याचा एक भाग उलगडणार आहेत. आज त्यांची तब्येत म्हणजे आम्हाला मित्रांना खूपच काळजी होती कारण आवाजच बसला होता आणि खूप घसा हे झाला होता, थोडासा व्यत्यय आला, पण आपण सगळे आहोत कारण सूरजजी इथून बोलतात. ऐकूया मगध साम्राज्य भाग पहिला. या युवकाची एक ओळख राहिली. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे युवा विभाग प्रमुख असा हा युवक आहे आणि आज यांच्यामुळे आम्ही कित्येक वर्ष एकत्र काम करत असताना सुद्धा त्यांचा सत्कार करण्याचं सौभाग्य मला मिळालं. धन्यवाद. नमस्कार. रविराजजींनी 2 गोष्टी करून मला अडचणीत आणल्या. पहिली गोष्ट म्हणजे
माझा परिचय करून दिला, त्यामुळे जबाबदारी वाढली. त्यांना मी आधीच म्हटलं होतं की हरभऱ्याचं झाड साधारण 1 फूटभर असतं आणि त्याच्यावरती कोणालाही चढवू नये आणि मित्राला तर नक्की चढवू नये असं म्हटलं होतं. पण त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ज्याच्यामुळे मला अडचणीत आणले ते म्हणजे ह्या 3ऱ्या पर्वाची सुरुवात मला करायची आहे. तर ते म्हटलं की मौर्यांवरती आता तुम्हीच बोलायला पाहिजे. तर मी बोलायला पाहिजे, विषय संपला. कारण जबाबदारी आहे ती पार पाडायला पाहिजे. आणि मी त्यांना म्हटलं की एका व्याख्यानात होणं शक्य नाही. याचं कारण एकतर माझं आकलन आणि त्यांचा पसारा हे दोन्ही व्यस्त प्रमाणात, त्यामुळे गडबड आहे. मी इथे आज काही स्लाइड्स करून आणल्यात, कारण आपण मौर्यांच्या विषयी बोलतो, मौर्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात. आणि प्रामुख्याने मौर्य म्हटल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक हे 2 राजे तर अगदी आपल्या जिव्हाळ्याचे असतात. म्हणजे मागे एकदा आमच्या महाविद्यालयामध्ये मी अगदी नवीन शिक्षक झालो होतो तेव्हा चंद्रप्रकाश द्विवेदीजी आले होते आणि म्हटले की अरे वा, आप जैसे शिक्षक को मिलके अच्छा लगा वगैरे. म्हटलं तुमच्याचमुळे झालं आहे सगळं. तो म्हणे मैंने क्या किया, हम तो आज बहुत दिनों के बाद मिल रहे हैं, मैंने तो कुछ नहीं किया ऐसे. मैंने आपको कब बताया कि आपको शिक्षक बनना है. मैंने बोला आपने जो मालिका बनाई थी उसमें 21वें एपिसोड में आपने बोला था कि शिक्षक साधारण आदमी नहीं होता, जिसके गोद में प्रकृति और प्रलय खेलते हो वो साधारण कैसे हो सकता है. म्हटलं त्याच्यामुळे मास्तर झालो, नाही तर काय, नाही तर बरंच काहीतरी होता आलं असतं. तर ते म्हटले की बघूया, अजून आपल्याला बरंच चालायचं आहे, कळेल आपण दोघेही कुठपर्यंत पोचतो. सो ते नेहमी सांगतात की चाणक्य ही मालिका गाजली याचं सगळं श्रेय चाणक्याला आहे, मला नाही. तसं मौर्यांवरती जे काय मी बोलणार आहे त्यातलं जर तुम्हाला काही आवडलं, काही पटलं, तर त्याचं सगळं श्रेय मौर्यांना आहे, मला नाही. थँक्यू. सुरुवात करताना आपण एक साधारण 2500 वर्षापूर्वीचा काळ बघू. अखंड भारतवर्ष हे एका वेगळ्या प्रकारचं राष्ट्र त्यावेळेला होतं. आत्ता आपण ज्याला भारत म्हणतो, इंडिया म्हणतो, तसं काही त्यावेळेला अस्तित्वात नव्हतं. नंतर अनेक या मातृभूमीचे तुकडे पडत गेले, वेगळ्या प्रकारची ओळख त्याला मिळत गेली. परंतु साधारण 2600 वर्षापूर्वी ह्या भारतवर्षामध्ये ही 16 महाजनपदं आपल्याला माहिती होती. आणि ती माहिती होती याचं कारण साहित्यामध्ये त्याचे उल्लेख येतात. त्यातल्या काहींनी, म्हणजे अगदी गांधार वगैरे या महाजनपदांनी वापरलेली काही नाणी आपल्याला मिळालेली आहेत. नंतरच्या काळात सुद्धा या महाजनपदांची अनेक नाणी, ज्याला आहत नाणी असं म्हणतो आपण, ती नाणी आपल्याला मिळालेली आहेत. सो या 16 महाजनांच्या पैकी एक असं एक महाजनपद होतं आणि ते म्हणजे होतं मगधाचं, जे आपल्याला इथे पाहायला मिळतं. जेव्हा आपण मगधाविषयी बोलतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं की हाच तो बिहार का. म्हणजे विमानातनं पटण्याला उतरताना अंगावर काटा येतो जेव्हा आपण खालती खिडकीतनं बघतो आणि अशी विस्तीर्ण पसरलेली गंगा दिसते. आणि मग आपल्याला समजतं की ती गंगा एवढी पवित्र काय. ती गंगा आपल्या सगळ्या नसानसात, भारतवर्षाच्या नसानसात का भिनलेली आहे. त्या गंगेच्या काठावरती ज्या महाजनपदाची राजधानी होती असं हे मगध. बिहारची माती अशी आहे ना की तिकडे लाकडाचा खुंटा पेरला ना तरी त्याला पालवी फुटते. गंगेचं पाणी, गंगेच्या पाण्याने वाहून आणलेली माती, हिमालयाची सावली, तिथलं जंगल, तिथले प्राणी पक्षी, भयंकर समृद्ध राष्ट्र आहे ते.
म्हणून मी त्याला मगधच म्हणेन. कारण बिहार म्हटल्यावर आपल्यासमोर एक वेगळी इमेज डोळ्यासमोर उभी राहते. ती बदलेल, ती काही बदलायला वेळ लागणार नाही. कारण मुळातच अतिशय साधन संपन्न असा हा प्रदेश काही कारणामुळे आज दुरावस्थेला प्राप्त झालेला आहे. पण मगधाच्या काळामध्ये जर आपण बघितलं की उत्तरेकडनं येणाऱ्या गंडकी, कोशीसारख्या नद्या ज्या गंगेला मिळत होत्या, सोनसारखी नदी गंगेला मिळणारी, खालच्या बाजूला गंगेच्या दक्षिणेला बघितलं तर छोटा नागपूरपर्यंतचं सगळं मैदानी प्रदेश आणि छोट्या नागपूरमध्ये मिळणाऱ्या लोखंडाच्या खाणी, ह्या सगळ्या साधन संपत्तीनी प्रचंड श्रीमंत असलेला, पुन्हा हिमालयातलं जंगल, तिथले हत्ती, तिथले इतर प्राणी ह्यांनी संपन्न असलेला हा भाग म्हणजे मगध. या मगधाला ना कसलीच चिंता नव्हती. कारण या काळापर्यंत लोहयुगाची सुरुवात झालेली, हत्यारं लोखंडाचीच बनत होती. त्यामुळे लोखंड त्यांच्याकडे होतंच, लोखंडाच्या खाणी होत्याच, पण त्या त्यांच्याचकडे होत्या. त्यामुळे दुसरे काय हत्यारं बनवणार आहेत हे सुद्धा ते कंट्रोल करत होते. मी किती लोखंड विकायचं हे माझ्याच हातात होतं. आज जसे आपण रणगाडे वापरतो तसे त्यावेळी युद्धामध्ये हत्ती वापरायचे. आमच्या विद्यार्थ्यांना फार गमतीशीर उदाहरण मी देतो की त्यांना पटकन हे लक्षात येत नाही की युद्धामध्ये हत्तीचं काय काम असू शकतं. म्हटलं तुम्ही विचार करा की तुम्ही 10,000 जणं अंगात चिलखत घालून हत्यारं घेऊन युद्धभूमीवर उभे आहात आणि समोर 300 दारू पाजून धुंद केलेले हत्ती तुमच्यावर सोडून दिलेत. काय अवस्था होईल? तुम्ही हातातलं सगळं जे काय टाकून पळायला बघाल. हा त्या हत्तींचा उपयोग आहे. ज्याच्याकडे हत्ती त्याचा युद्धात विजय, हे एकेकाळचं समीकरण होतं. मगधामध्ये जंगल होतं, हत्ती होते, त्यांच्याकडे युद्धसामुग्री भरपूर होती. शेतीची जमीन मी मगाशी सांगितलंच, गंगेच्या उपनद्यांचं पाणी या सगळ्या खोऱ्यामध्ये समृद्धी घेऊन आलेलं होतं. आणि म्हणून मगध प्रचंड श्रीमंत होतं. त्याच्यातूनच त्यांनी काशी, वज्जी, मल्ल आणि कोसल आणि पूर्वेकडचं अंग या इतर महाजनपदांवरती आक्रमण करायला सुरुवात केली. साधारण इसवी सनाच्या पूर्वी 6व्या शतकापासून, म्हणजे भगवान बुद्ध, भगवान महावीर यांच्या काळापासून पुढे आपल्याला असं दिसतं की 200 वर्षामध्ये मगधांनी कोशलापर्यंतचे सगळे प्रदेश जिंकून घेतले होते. म्हणजे अगदी नेपाळचा भाग म्हणतो आपण ज्याला शाक्यभूमी आहे, ती नेपाळचा भाग, कोशल, मल्ल, वज्जी, अंग, मगध, काशी, ही सगळी जनपदं मगधांनी जिंकून घेतली. कशाच्या जोरावर? तर अर्थातच युद्धसामुग्री, सुबत्ता आणि त्यांच्याकडे वाढत जाणारं पॉप्युलेशन, लोकसंख्या, ह्याच्या आधाराने त्यांनी हे सगळं जिंकून घेतलं. आणि तेव्हा मगधाचा साम्राज्य म्हणून जन्म झाला. सो मगधाचा जनपदापासून साम्राज्यापर्यंतचा प्रवास हा या 200 वर्षातला आहे, ज्याचे उल्लेख आपल्याला अनेक साहित्यामध्ये पाहायला मिळतात. बौद्ध साहित्यामध्ये किंवा नंतरच्या काळातल्या जैन साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये त्याचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. आता गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्याला लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टींमध्ये मगधाचा राजा कोण म्हणून एकच माहिती असतो आणि तो आपण विसरून जातो, कारण त्याचा उल्लेख महाभारतात येतो. त्याचं नाव आहे जरासंध. आजही तुम्ही बिहारमध्ये गेलात, राजगीरच्या परिसरात फिरलात, तर जरासंधाशी संबंधित अनेक गोष्टी मौखिक परंपरेत लोकांनी जपलेल्या तुम्हाला ऐकायला मिळतील. राजगीरची जी आर्किओलॉजिकल साईट आहे त्याच्या एका कोपऱ्यात बाहेरच्या बाजूला जरासंध का आखाडा म्हणून एक जागा आजही सांगितली जाते, जिथे जरासंधाचं आणि भीमाचं मल्लयुद्ध झालं, ती जागा, असं आजही सांगतात लोक. सो आजही या आठवणी तिथल्या स्थानिक लोकांनी जपून ठेवलेल्या आहेत. आपल्या मनात हा विचार येतो की याचा इतिहासाशी काही संबंध नाही,
कारण आपल्याला हेच सांगितलं गेलं आहे की जेव्हा लिखित साधने यायला लागली, पुस्तकांमध्ये गोष्टी यायला लागल्या, तेव्हापासून इतिहास चालू होतो. ह्या मौखिक परंपरांचा, ह्या इतिहास म्हणून ज्याला आपण परंपरा मानतो, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. पण जेव्हा आपण मगधाचा इतिहास बघतो आणि तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचं हे वैशिष्ट्यसुद्धा आपल्या लक्षात येतं की मगधांनी आपली नाळ एका बाजूला महाभारतापर्यंत मागे नेऊन जोडलेली आहे. आणि अर्थातच त्याचे काही लोकपरंपरेतले पुरावे अजूनही ते अभिमानाने जगताना आपल्याला दिसतात. मगधाची पहिली जी राजधानी होती ती होती, आपल्याला पुढे जाता येईल, त्या राजधानीचं नाव होतं राजगीर किंवा राजगृह. झूम आउट करायला लागेल थोडं. सो राजगीर हा फार गमतीशीर प्रदेश आहे. आज सुद्धा आपण नालंदाला गेलो तर नालंदापासून एक 20-25 किलोमीटरवर राजगीर, आजही राजगीर नावानेच ओळखलं जातं. पण राजगीरच्या या परिसरामध्ये आपल्याला गरम पाण्याची कुंड पाहायला मिळतात, जैन आणि बौद्ध तीर्थक्षेत्र पाहायला मिळतात, काही शैव मंदिरं आहेत ती पाहायला मिळतात. पण आज कुठेही प्राचीन मगधाचे अवशेष दिसत नाहीत. याचं कारण तिथे उत्खनन जे झाले ते फार थोड्या प्रमाणात झालं आहे. तिथलं सगळं जंगलच्या जंगल काढून आपण उत्खनन करू शकत नाही, कारण ती साईट साधारण आपल्या अख्ख्या बोरिवली उपनगरा एवढी मोठी असेल. सो त्याच्यावरनंच आपल्याला अंदाज येईल की 2600 वर्षापूर्वी जेव्हा राजगीर हे मगधाची राजधानी होती, तेव्हा तिथे किती मोठा पसारा मांडलेला होता, तिथली लोकसंख्या काय होती. सो हा मी नकाशा उत्खननाच्या एका रिपोर्टमधनं घेतलेला आहे. चारी बाजूला डोंगर आणि मध्ये आर्किओलॉजिकल साईट, म्हणजे मध्ये वसलेलं राजगीर नगर, अशी त्याची रचना होती. त्याला चारी बाजूनी डोंगर रांगा असल्यामुळे एक नैसर्गिक असं प्रोटेक्शन मिळालेलं होतं. आणि त्या डोंगर रांगा नुसत्याच वाऱ्यावर सोडलेल्या नव्हत्या, तर तिथेही सायक्लोपियन वॉल म्हणून आत्ता जी ओळखतात ती अख्खी तटबंदी ही या अख्ख्या डोंगरांवरनं फिरते. आपण पुढच्या त्याला असे चौकोनी बुरुज केलेले आहेत, पुढच्या स्लाईडवरचं. सो हा गुगलचा फोटो आपण नेहमी बघतो, तर ही राजगीरची साईट आहे. हे त्याच्या बाजूनी पसरलेले डोंगर आहेत आणि पुढे आणि त्याच्या संपूर्ण त्या डोंगरांवरून जाणारी ही सायक्लोपियन वॉल आहे. तुम्ही इमॅजिन करा, 2600 वर्षापूर्वी संपूर्ण बोरिवली उपनगराला जर अशी तटबंदी बांधायची वेळ आली असती तर काय तंत्रज्ञान आहे, किती माणसं त्याच्यामध्ये काम करतायत. हा दगड कुठून आणलेला, हा दगड फोडून काढलेला, हा ग्रॅनाईट प्रकारात, म्हणजे वन ऑफ दी हार्डेस्ट रॉक असं आपण म्हणू, अशा प्रकारचा दगड त्यांनी कापून काढून अशी अनेक किलोमीटर धावणारी डोंगराच्या वरती बांधलेली ही भिंत आहे. म्हणजे तुम्ही एक वेळ अशी भिंत जमिनीवर बांधणं खूप सोपं आहे, पण हा दगड वरती चढवून द्यायचा आणि ती तटबंदी डोंगराच्या शिखरावरनं बांधायची. हे सगळे प्रयोग त्यांनी 2600 वर्षापूर्वी केलेले आहेत. आणि ह्यातूनच आपल्या लक्षात येईल की मगध काय होतं. आपण मगध हा आपला आजचा विषय एक होता राजा आहे, पण तो राजा घडवणारा मगध काय आहे हे आपण आत्ता बघतोय. आणि ॲक्च्युअल राजांच्या गोष्टी आपण हळूहळू इन द ड्यू कोर्स चालू करू. सो शिशुनाग डायनेस्टी किंवा नंद ह्यांची ही राजधानी होती. नंदाच्या काळात, म्हणजे साधारण चंद्रगुप्त मौर्य राज्यावर यायच्या 50 वर्ष आधीपर्यंत मगधाची ही राजधानी होती. ह्याच्यानंतर जे राजधानीचं गाव हल्लं ते आत्ताच्या पटण्यामध्ये हल्लं, ज्याला पूर्वी पाटलीपुत्र असं म्हणत होते. सो पाटलीपुत्र हे पुन्हा एका दिवशी जन्माला आलं का? नाही. अशी एक गोष्ट आहे की भगवान बुद्ध जिवंत असताना मगधाच्या राजांनी असं ठरवलं की आपण पाटलीपुत्राला हे आपली राजधानी हलवायची. ती राजधानी हलवत असताना
त्याची पाहणी करण्यासाठी त्यांनी एक पथक पाठवलं. तिथे एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावाच्या चारी बाजूला त्यांनी पाहणी करून नगर बांधणीची तयारी सुरू केली. त्यावेळेला भगवान बुद्धांना कळलं की इथे असं काहीतरी चाललंय, म्हणून ते बघायला गेले. त्यांनी विचारलं की हे काय आहे, काय कसं चाललेलं आहे, काय करताय तुम्ही. त्यांनी सांगितलं अशी अशी राजधानी बांधायचं काम चालू आहे आणि येत्या काही काळामध्ये आम्ही ही राजधानी तिकडे हलवू. तेव्हा भगवान बुद्धांनी त्या जागेची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याच्या पुढे किमान 500 वर्ष संपूर्ण वर्षावरती इथे राज्य करणारा राजा राज्य करेल. आणि इतिहासात हे प्रत्यक्षात घडलं. कारण त्याच्यानंतर अनेक राजघराणे आली, अगदी नंद आले, मौर्य आले, शुंग आले, कण्व आले. या सगळ्यांनी मगधामधनं म्हणजे पाटलीपुत्रमधनं भारतवर्षावरती राज्य केलं. ही जी नगरी बांधली त्याचा मुंबईशी संबंध आहे. मगाशी रविराजजींनी सांगितलं की मी एक पुस्तक लिहिलं, मुंबई बियॉन्ड बॉम्बे, किंवा वारसा मुंबईचा त्याचं मराठी नाव आहे. त्याच्यात एक मी गोष्ट लिहिली आहे. ते बेसिकली पुस्तक म्हणजे गोष्टी आहेत. तर त्याच्यात एक मी गोष्ट लिहिली आहे, चिंचणीचा पाटलीपुत्र म्हणून. तर गुणाढ्याची बृहत्कथा नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ही गोष्ट येते गुणाढ्याने लिहिलेली. तो म्हणतो की चिंचणी नावाचं एक गाव होतं, अजूनही आहे. पालघरच्या जवळ चिंचणी नावाचं गाव आहे. तिथे अगदी सातवाहन काळातल्या म्हणजे 2000 वर्षापूर्वीचे पुरावशेष आपल्याला सापडलेले आहेत. सो तिथे एक पाटली नावाची विधवा स्त्री राहत होती. तिला एक लहान मुलगा होता आणि प्रचंड कष्ट आयुष्यामध्ये घेऊन तिने त्या मुलाला लहानाचं मोठं केलं. त्याचे वडील जे होते ते स्थपती होते आणि काय काळाचा फेरा फिरला म्हणून तिच्यावरती अगदी दुरावस्था आली आणि मुलगा जसा हाताशी आला तसं तर म्हणाला की आता मी असं करतो, इथे काही आपल्याला अन्नधान्य काही मिळत नाही, सोर्स ऑफ इन्कम काही नाही, उपजीविकेची साधनं नाहीत, मी गंगेच्या खोऱ्यात जातो आणि बघतो काय करता येईल. म्हणून तो निघाला. आईनी सांगितलं की आता तू एवढा लांब जातोयस, पुन्हा कधी भेटशील. कारण त्या काळामध्ये काय चालत जाणे, चालत येण्याची शक्यता कमीच होती. त्या बिचाऱ्या आईनी अगदी जड अंतःकरणाने सांगितलं जा, कारण इथे राहून तरी काय करणार, उपाशी मरण्यापेक्षा तिकडे जा. हा जेव्हा तिकडे गेला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की तिकडे एका नवीन राजधानीचं बांधकामाचं काम चालू आहे आणि ती राजधानी जी आहे ती मगध सम्राट बांधतायत. परंतु नदीच्या नदीचे जे पूर येतात त्या पुरामध्ये असं बांधकाम करण्याची क्षमता की जे टिकून राहील ही त्यांच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ते बांधतात, दरवर्षी गंगेला पूर आला की ते सगळं वाहून जातं, पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. असं अनेक वर्ष चाललं. हे बघितल्यावर तो म्हटला की मला एक संधी द्या. ते म्हटलं अरे आम्ही एवढे मोठे मोठे स्थपती, तू काय करणार आहे, तू तर एवढा छोटा पोरगा, अजून मिशी नाही फुटली तुला. तर म्हणे मी करू शकतो, कारण मी ज्या प्रांतातून आलो आहे ना तिकडे समुद्राला भरती ओटी असते आणि त्याच्यावरती आम्ही बांधकामं करतो म्हटला. पण माझी एक अट आहे. काय म्हटला, या राजधानीचं नाव मी ठेवणार. तर राजा म्हटला ठीक आहे, बांधून तर दे, कारण तो बांधू शकणार नाही याची सगळ्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी काय केलं की लाकडाच्या नदीकाठाने पूर्ण लाकडाची तटबंदी उभी केली आणि लाकडाच्या तटबंदीच्या खाली त्यांनी लाकडी चबुतरे बांधले. त्या लाकडी चबुतऱ्यांवरती अख्खी तटबंदी उभी केली आणि त्या चबुतऱ्यांच्या खाली पाणी वाहून जायला जागा ठेवली. ही परिस्थिती हँडल कशी करायची याचं त्याला ज्ञान होतं, कारण तो इथे तेच करत होता. राजधानीची तटबंदी उभी राहिली, गंगेचे पूर अडले, आतमध्ये बांधकाम चालू झाले, राजा विसरून गेला. बांधून झाली सगळी राजधानी आणि हा गेला आणि म्हटलं आता मी सांगितलं होतं राजधानीचं नाव मी ठेवणार. तर म्हटलं काय ठेवणार, तो म्हणलं माझ्या नावावरनं ठेवणार मी. तो म्हणे कोण आहेस तू, म्हणे पाटलीपुत्र आहे मी.
माझ्या आईचं नाव पाटली आहे, तिचा मी पुत्र, म्हणून या राजधानीचं नाव आजपासून पाटलीपुत्र. अशी त्या पाटलीपुत्र नावाची गोष्ट आपल्याला 2000 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथामध्ये पाहायला मिळते. सो राजगीरहून पाटलीपुत्रला हे आले याचं मुख्य कारण होतं पाटलीपुत्राच्या बाजूनी वाहणारी गंगा नदी. हां, राजगीरचं हे सांगायचं राहिलं. ह्या ज्या गुहा आहेत, या लेणी ज्या आहेत, यांना सोनभंडार असं नाव आहे. सो या मुळातल्या आजीवक संप्रदायाच्या आणि नंतर कालांतराने जैन धर्मीयांनी वापरलेल्या गुहा आहेत. परंतु इथे एक फार गमतीशीर गोष्ट सांगितली जाते की मगधाचा एक राजा होता ज्याचं नाव होतं धनानंद. तो सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, नंद राजघराण्यातला शेवटचा राजा. आणि त्याला धनाचा भयंकर लोभ होता म्हणून त्याचं नाव धनानंद होतं. दॅट इज वॉट द स्टोरी टेल्स अस. अशा अनेक गुहा त्यांनी खोदवून घेतल्या आणि त्याचं सगळं सोन्याचा भांडार याच्यामध्ये तो ठेवायचा. म्हणून या सगळ्या गुहांना सोनभंडार असं नाव आहे. अजूनही त्याला सोनभंडार म्हणतात. अर्थातच याचा उपयोग एक भिक्षू राहण्यासाठी, संन्यासी राहण्यासाठी होत होता. तिथे सोन्याचा काही संचय होता असं नाही. परंतु मी नंतर एखाद्या या किंवा पुढच्या व्याख्यानात एखादा फोटो दाखवीन की आजही सुस्थितीत असलेल्या लेण्यांमध्ये या भिंतींना इतकं सुंदर पॉलिश केलेलं आहे की त्याच्यामुळे जेव्हा सूर्यप्रकाश आतमध्ये येतो तेव्हा अशी पिवळी आभा आतमध्ये पसरते. आणि आजही आपल्याला असं वाटतं की तिथे सोन्याचं छत बनवलेलं आहे, सोन्याच्या भिंती बनवलेल्या आहेत, हे आजही वाटतं. म्हणजे त्यातल्या काही लेणी इतक्या सुंदर आहेत की तुम्ही त्याचा आरशासारखा वापर करू शकता. म्हणजे ॲक्च्युली तिथे बसून तुम्हाला भांग पाडता येतो त्या भिंतीमध्ये बघून. अशा त्या लेणी आहेत. म्हणजे हे तंत्रज्ञान कुठून आलं यांच्याकडे? हे 2400 इसवी सनाच्या पूर्वी, 4थ्या शतकात 2400 वर्षापूर्वी ग्रॅनाईटसारखा दगड फोडायचा, त्याच्यामध्ये हे असं काहीतरी तयार करायचं आणि त्याला इतकी सुंदर झिलई द्यायची की ज्याच्यात तुम्ही स्वतःचा चेहरा बघू शकता. आणि 2400 वर्ष हे ऊन वाऱ्या पावसात राहिल्यानंतरसुद्धा तुम्ही स्वतःचा चेहरा बघू शकता. हे कुठून तंत्रज्ञान आणलं या लोकांनी? हे नक्कीच बाहेरून तर आलेलं नाही आहे. कारण त्यावेळेला तर आपण असं नाही ना म्हणणार की अलेक्झांडरनी आणलं बाबा. अलेक्झांडर यायचा होता. हे त्याच्या आधीचं प्रकरण आहे ना सगळं. पुढे सो हे आत्ताचं पटना शहर. आपल्याला पटना माहिती आहे. पटना शहरामध्ये आजही तुम्ही खोदलत ना की पुरावशेष मिळतात. म्हणजे पटना शहरामध्ये पटना म्युझियम आहे, तर तिथे एक इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांना उत्खनन करायचं होतं, पण तिथे बऱ्याच विद्यार्थिनी होत्या आणि ही 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांच्या पालकांनी सांगितलं लांब वगैरे कुठे सोडणार नाही तुम्हाला, इथे पटण्यात काय शिकायचं ते शिका. ते म्हटले ठीक आहे. त्यांनी म्युझियमच्या समोर मैदान होतं, त्या मैदानानंच उत्खनन केलं, पुरातत्वीय उत्खनन. आणि त्याच्यामध्ये त्यांना मौर्य काळातल्या पुरावस्तू सगळ्या सापडल्या. म्हणजे आजसुद्धा पटण्यामध्ये अशा अनेक गोष्टी सापडत असतात. दिदारगंजची यक्षिणी आहे जी आपण पुढे बघूया कधीतरी. तिथे पोखरम नावाचा एक भाग आहे, तिथला एक यक्ष आहे. हे असे कपडे धुवायला वापरलेले दगड म्हणून वापरत होते. त्याची आजची परिस्थिती बघितल्यानंतर सुद्धा आश्चर्य वाटतं की हे घडवलं या लोकांनी 2300 वर्षापूर्वी, 2400 वर्षापूर्वी कसं घडवलं? एका दगडामध्ये 5 फुटाची संपूर्ण गोल अशी मूर्ती घडवायची आणि त्याला इतकं सुंदर पॉलिश द्यायचं जे त्याच्यावरती शेकडो वर्ष कपडे धुतल्यानंतर सुद्धा गेलेलं नाही आहे. हे कसं काय जमलं? आपण त्याचे फोटो बघणार आहोत नंतर. सो कमिंग बॅक टू पटना. पटनामध्ये आजही कुमराहर नावाचा एरिया आहे, भाग आहे. कुमराहर म्हणजे ते कुमाराहार म्हणून तो जो भाग होता जिथे मगधाचा राजपुत्र स्वतः गव्हर्नर असायचा, असा तो एरिया. जिथे आपल्याला तटबंदीचे अवशेष सापडलेले आहेत, जिथे आपल्याला हे लक्षात आलं की त्यांनी नक्की कशा प्रकारे या राजधानीचं बांधकाम केलेलं असेल. सो ही जी सोंड नदी आहे, ही सोंड नदी पूर्वी इथून वाहत नव्हती, ती अशी येऊन गंगेला इथे मिळायची. आणि गंगा आणि सोंड या 2 नद्यांच्या मधला जो भाग होता तिथे त्या पाटलीपुत्राने पाटलीपुत्र बांधलं.
सो हा जो भाग आहे, हा जो इथे मध्ये दिसतोय, त्या एका 3 बाजूनी बेट असलेल्या अशा जमिनीवरती, गाळाच्या जमिनीवरती त्यांनी पाटलीपुत्राची निर्मिती केली. आता पुन्हा हे तंत्रज्ञानाचाच भाग आहे की एकाच वेळी सोन आणि गंगा दोन्हीला पूर येतो. परिस्थिती कधी कधी अशी असते की या दोन्ही नद्यांची पात्रं एकत्र होऊन जातात. आजही एवढी परिस्थिती बिकट असते. त्याच्यात मगधाच्या साम्राज्याची राजधानी तिथे बांधायची, हे केवढं मोठं तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचं काम आहे, जे त्यांनी 2600 वर्षापूर्वी सत्यात आणलं. आणि आजही तिथे आपल्याला याचे अवशेष पाहायला मिळतात. हे सगळं जे आहे ना, हे लाकूड आहे. हे 2600 वर्षापूर्वीचं लाकूड आहे जे उत्खननात सापडलेलं आहे. आता हे लाकूड कसं उत्खननामध्ये सापडलं, ते गाडलं गेल्यानंतर सुद्धा एवढे वर्ष कसं टिकलं, त्याला नक्की काय ट्रीटमेंट दिली होती, हे आता म्युझियममध्ये यातले काही तुकडे ठेवलेले आहेत, आपल्याला ते लक्षात येतं. अर्थात यातला काही भाग आहे तो जळलेल्या लाकडाचा आहे, सो एकदा कार्बनाइज झाल्यावर ते टिकतं. पण जे जळलेलं नाही असं लाकूडही टिकलेलं आहे. पाण्याच्या संपर्कात राहून, जमिनीच्या खालती राहून सुद्धा हे लाकूड कसं टिकलं, हा तंत्रज्ञानाचा भाग आहे जो आपल्याला एक भारतीय ज्ञानपरंपरा म्हणून कळायला हवा. आज आपण एवढंच म्हणतो की हे टिकलं असेल. अरे पण ते जर आज आपल्याला कळलं, हे आपल्या पूर्वजांचं ज्ञान आपल्याला जर समजू शकलं, तर आज आपण कुठे जाऊ शकतो. आपण मगाशी संकल्प करताना म्हटलं की आपण पुन्हा एकदा विश्वगुरू व्हायला पाहिजे. हे विश्वगुरू असण्याचं एक काय बलस्थान आहे असं मी म्हणेन. हां काय नाही माहिती, असू शकतं, बघायला लागेल, त्याचा अभ्यास करायला लागेल. पण हे साधारण 1920 ते 1950 या दशकांमध्ये उत्खनन केलेलं सगळं लाकूड आहे, जे आपल्याला आजही तिथे पाहायला मिळतं. आता पटण्यामध्ये या सापडलेल्या भाजलेल्या मातीच्या मूर्ती आहेत, ज्यांना आपण टेराकोट्टा म्हणतो. मातीच्या मूर्ती बनवतो आपण आणि भाजतो. आजही गावाकडे लहान मुलांना खेळायला वगैरे अशी मातीची, किंवा अगदी आईच्या लहानपणी मातीच्या बाहुल्या वगैरे होत्याच खेळायला, तशा या खेळातल्या बाहुल्या आहेत. किंवा पण त्याच्यावरची कलाकुसर, म्हणजे आता ही बाहुली जेव्हा आम्ही बघितली, जेव्हा मी पहिल्यांदा बघितली तेव्हा ती म्युझियमच्या गोडाऊनमध्ये होती, तेव्हा वी इन्सिस्टेड की ही डिस्प्लेला आली पाहिजे. ती छोटं बाळ आहे, त्या छोट्या बाळाचा फक्त चेहरा आहे, पण त्याच्यावरचे एक्सप्रेशन्स साध्या मातीमध्ये करून ते भाजून ठेवलेले आहेत. ह्या अशा मातीच्या मूर्ती या सगळ्या आहेत. म्हणजे साधारण 2300 वर्षापूर्वी चंद्रगुप्त मौर्य काय, अशोक काय, त्याचा नातू अशोक काय, हे सगळे जेव्हा जिवंत होते किंवा हे सगळे जेव्हा लहान होते, तेव्हा ते याच्याशी खेळत होते. म्हणजे एखादा माणूस घडतो, त्याची सौंदर्यदृष्टी घडते, ती कशातून घडते, त्याच्यावरती जे संस्कार होतात त्याच्यातून घडते ना. त्यांच्यावरती हे संस्कार झालेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जे घडवलं, त्यांनी जे राष्ट्रबांधणी केली, त्यांनी जे भारतवर्ष घडवलं, ते त्या प्रतीचं होतं. त्यातलं सौंदर्य हे आपल्याला आज समजून घेताना सुद्धा लोकांशी भांडायला लागतं की अरे बाबा ते सुंदर होतं. नाही तर आपल्यामधले अनेक लोक आहेत की ज्यांना हे समजतच नाही की ते फार सुंदर होतं. दुर्दैवाचा भाग आहे. आज सांगायला लागतं की मौर्य साम्राज्याने संपूर्ण भारतवर्षाच्या एकूणच राजकीय जडणघडणीचा पाया घातला, सांस्कृतिक सुवर्णयुगाचा पाया घातला, हे सांगायला लागतं. पण हे घडवणारी माणसं याच्यात घडली होती. ही जी मूर्ती आहे आपल्याला इथे दिसते टेराकोट्टाची भाजली, ती बहुतेक एखाद्या पूजेमधली वगैरे छोटीशी टाक असतात त्या प्रकारची मूर्ती असावी, कारण ती लक्ष्मीची मूर्ती आहे. आणि मला वाटतं 2300 वर्षापूर्वीची ही सर्वात प्राचीन ज्ञात मूर्ती असावी लक्ष्मीची. आपण पुढे
ही मुलांची खेळणी आहेत. म्हणजे हिचा हेअरड्रेस आणि हिचे कानातले वगैरे बघितल्यानंतर आपण स्तंभित होतो, कारण हे त्यावेळेला होत असणार आहे. त्यावेळेचे लोक अशा प्रकारचे दागिने, अशा प्रकारचे कपडे परिधान करत असणार आहेत, म्हणून त्या काळीत लहान मुलांची जी खेळणी बनवली तशी बनवली गेली ना. नाही तर कोणीतरी आपलं काहीतरी इमॅजिनरी बनवतं आहे आणि मुलं खेळत आहेत असं होत नाही. मुलांना समोर दिसतं तेच खेळण्यात दिसलं तर ते आपलं म्हणून खेळतात, आणि हे त्यांच्या आजूबाजूला घडत होतं. आता हे हत्तीचं जे शिल्प आहे ते किती जिवंत आहे. म्हणजे हे आत्ताच्या मॉडर्न आर्ट गॅलरीमध्ये नेऊन ठेवलं ना तरी पण खपेल. म्हणजे ते कालातीत आहे असं ते हत्तीचं शिल्प आहे. दुर्दैवाने त्याचा अर्धाच भाग आपल्याला उत्खननात मिळाला, पण हे कालातीत असं शिल्प आहे. पुढे जाऊया आपण. ह्या पूर्ण मिळालेल्या टेराकोटा आहेत. ह्या सगळ्याची माहिती आपल्याला कुठून मिळते, तर अर्थातच कौटिल्याच्या अर्थशास्त्रामधनं मिळते. पण चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात एक मेगस्थेनिस नावाचा एक वकील होता. त्याच्याविषयी आपण जेव्हा चंद्रगुप्ताची माहिती घेऊ तेव्हा बोलूच. त्यांनी पाटलीपुत्र शहर कसं होतं, त्याच्या तटबंदी कशा होत्या, गंगेचे पूर कसे होते, लोक तिथे कशी राहत होती, मुलं कशी खेळत होती, कपडे काय घालत होती. तो भारतीय नव्हता, तो परदेशातून आलेला होता, ग्रीक होता तो. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचंच अप्रूप वाटत होतं, आणि त्याने ज्याचं अप्रूप वाटलं ते त्यांनी सगळं लिहून ठेवलं. त्याचा पूर्ण ग्रंथ आज आपल्याकडे उपलब्ध नाही, पण त्याच्या नंतरच्या लोकांनी त्यातले काही उतारे उद्घृत केलेले आहेत. त्या ग्रंथाचं नाव मुळातलं होतं, ते नाव होतं इंडिका. त्या इंडिकामधले अनेक वेचे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि ते वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे कुठल्या काळाबद्दल बोलतोय. आपणही एवढ्या समृद्ध राष्ट्रात राहत नाही आज. अशाबद्दल तो बोलतोय की राजा कसा वागतो, राजा आणि प्रजेचे संबंध कसे आहेत, त्याची जी मंत्री परिषद आहे ती त्याच्याशी कशी सल्लामसलत करते, आणि ह्याचे सगळे दाखले कौटिल्य पण देतो. इतकंच नाही तर मेगस्थेनिस आपल्याला याही गोष्टी सांगतो की नगरामध्ये राहणारे आणि गावामध्ये राहणारे ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, या दोघांचा जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांशी काय संबंध आहे, आणि या तिघांचं सहजीवन कसं आहे. म्हणजे आपल्याला आज एक उदाहरण म्हणून सांगतो की आज अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आदिवासी दिसतात का? नाही दिसत. का नाही दिसत? म्हणजे आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्रात किंवा मेगस्थेनिसमध्ये जे बघतो की आपण साधन संपत्ती नाही घेतली, आपण माणसांना आपलंसं केलं. त्या माणसांबरोबर येणारे रिसोर्सेस होते ते आपलेसे झाले. त्यांना संपवून त्यांची जमीन ताब्यात घेणं ही या संस्कृतीची भाषा नाही, आणि हे आपल्याला मौर्य काळात सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे तो म्हणतो की जास्तीत जास्त शेतजमीन तुम्ही शेतीखाली, जंगलाची जमीन शेतीखाली आणताना जंगलातले लोक आणि शेती करणारे लोक यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो, तो कसा टाळायला पाहिजे, हे लोक कसे टाळत होते याविषयी सुद्धा ते लिहितात. सो ह्या सगळ्या सांस्कृतिक वैभवाचा पाया ह्या मौर्य काळामध्ये घातला गेला, आणि तो घातला गेला कारण त्या राजांची घडण तशी झाली, त्या मातीने त्यांना तसं घडवलं. पुढे जाऊ. अर्थातच हा अशोकाचा स्तंभ आहे, वैशालीचा इथला, म्हणजे कोल्हुहा नावाची साईट आहे, याला वैशाली म्हणतो आपण. त्या मग अशोकाच्या काळामध्ये असे स्तंभ घडले याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. ते आपण इथे पण आत्ता बघतो, हा अशोक स्तंभ आहे, आपली राजमुद्रा आहे जी आपल्याला या मौर्य काळानेच दिलेली आहे. आज आपली जगभर असलेली ओळख ही मौर्य काळातनंच येते. म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना की आपली जी ओळख आहे त्याचा पाया, सांस्कृतिक ओळख, राजकीय ओळख, सगळ्या प्रकारची ओळख ही मौर्य काळामध्ये घडवली गेली. ह्या खेळण्यांबरोबर खेळणाऱ्या लोकांनी हे सगळं घडवलं. मग आपल्याला आश्चर्य वाटत नाही की हे सगळं आलं कुठून, कारण ती एक सौंदर्यदृष्टी असते, ती एक घडण असते, तो एक संस्कार असतो ज्याच्यातनं हे सगळं घडतं.
आता हा जो स्तूप आहे इकडचा, हा वैशालीचा स्तूप आहे, जो मुळात भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थिकलशावर बांधला गेला. त्याच्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याला पुन्हा एकदा डागडुजी करून मोठा आकार देण्यात आला. तो उत्खनन केल्यानंतर तो संपूर्णच सपाट झाला. लोकांनी तिथल्या विटा चोरून नेल्या, पण त्या आत्ता नेल्या. म्हणजे आपण 20व्या शतकात काय केलं तर त्या विटा चोरल्या. सम्राट अशोकाने काय केलं तर तो विटांचा स्तूप डागडुजी करून त्याला दगड लावून छान मोठा व्यवस्थित करून घेतला. सो आपण कुठे आहोत एवढंच मला सांगायचं आहे, बाकी काही नाही. तर भगवान बुद्धांच्या अस्थी ज्या स्तूपामध्ये सापडल्या, तो स्तूप आहे जो सम्राट अशोकांनी डागडुजी करून तो मोठा केला. तो मुळातला छोटासा स्तूप होता आणि तो अस्थिकलश आजसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे आता वैशालीला ही जी साईट आहे तिथून एक 500 मीटरवरती मोठं म्युझियम बांधतायत. ते झालं आहे, आता ते इनॉग्रेशन होईल त्याचं. त्याच्यामध्ये तो अस्थिकलश आणि त्या अस्थी थोडासा जो काय भाग आहे त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ह्या मूर्ती जैन मुनींच्या मूर्ती आपल्याला, ती वरची जी आहे ती जैन मुनींची मूर्ती आहे, जी आपल्याला पाटण्यामध्ये सापडलेली आहे, पाटण्याच्या परिसरामध्ये. आणि आजही ती अशी एवढी इंटॅक्ट आणि त्याच्यावरचं काम इतकं सुंदर आहे. ही साधारण 2300 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. याच्यावरती अदरवाईज म्हणजे अशी रस्त्यात दिसली, दुकानात ठेवलेली, तर विश्वास ठेवणं कठीण आहे की अरे याला काही डॅमेज नाही आहे. हा दगड एवढा पक्का आहे की त्याच्यावरती सुद्धा कोरीव काम त्यांनी केलं आहे, जो दगड अदरवाईज निसर्गाचे सगळे घाव सोचून उभा आहे. साधारण या उंचीची ती आहे मूर्ती. त्या दोन्ही मूर्ती आपल्याला आज म्युझियममध्ये आहेत, बिहार म्युझियममध्ये दोन्ही मूर्ती डिस्प्लेला आहेत. इकडचे जे यक्ष आहेत ते साधारण इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या सुरुवातीचे आहेत. म्हणजे 3ऱ्या शतकात मौर्य संपताना आणि शुंगांची सुरुवात होताना या काळातले हे यक्ष आहेत. पुन्हा असेच सापडलेले कुठेतरी पडलेले होते, लोक धुणीभांडी करत होते त्याच्यावरती. किंवा काही एक यक्षमूर्ती तर यातली अशी आहे की पायरी म्हणून वापरली होती. ती जेव्हा लक्षात आलं की मूर्ती आहे तेव्हा ती काढली. आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अगदी परवाची गोष्ट, म्हणजे 2 आठवड्यापूर्वीची गोष्ट सांगतो. आपल्याच मुंबईमध्ये एक शिलालेख होता, तो एकाच्या काय शेताडीमध्ये होता. नशिबाने आमची मुलं तिकडे होती, त्यांचं ते लक्षात आलं आणि मग तो वाचवला आम्ही कसं करून. पण 800 वर्षापूर्वीचा शिलालेख पायरीला घालणार होतो आपण. म्हणजे हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना, की आपण कल्चरली किती मागासलेलो झाले होत. म्हणजे ह्यांची आपण म्हणजे परंपरा सांगणारे आपण एका बाजूला सांगतो की हे आमचं आहे, हे ज्यांनी घडवलं ते आमचे आहेत, आणि आपण काय आहोत. हा जो कॉन्ट्रास्ट आहे तो आपल्याला लक्षात यायला पाहिजे. कुशीनगर म्हणून एक जागा आहे, मगधाच्याच मध्ये होती ती, जिथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांनी देह ठेवला, ती जागा. तर कुशीनगर नावाचं नगर जिथे होतं त्या नगराचं चित्रण सांचीच्या एका पॅनलमध्ये आहे. त्याच्या आधाराने पर्सी ब्राऊन म्हणून फार मोठे आर्किटेक्ट होऊन गेले, त्यांनी ही रचना आपल्याला करून दिली की ते कसं दिसत असेल, ॲक्च्युअल नगर म्हणून ते कसं दिसत असेल. तर हा खंदक आहे, पाण्याचा खंदक आहे, त्याच्या बाहेर एक लाकडाची तटबंदी आहे. हा पाण्याचा खंदक आहे, ही ॲक्च्युअल लाकडाची तटबंदी आहे, ज्याच्यावरती तुम्हाला इथे खिडक्या दिसत आहेत जिथे धनुष्यबाण घेतलेले सैनिक उभे असतील. इथे वरच्या बाजूला सुद्धा सैनिकांना त्यांनी जागा ठेवलेली आहे. आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे नगराचं, की जिथून तो जो खंदक ओलांडून तुम्हाला आत जायचं आहे आणि आत येणाऱ्याची एंट्री आणि एक्झिट तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. अशा प्रकारची रचना असलेलं हे कुशीनगरचं प्रवेशद्वार आपल्याला माहिती आहे की ते कसं आहे.
आजसुद्धा आपण देवगिरीच्या किल्ल्यावर गेल्यानंतर याची एक पुसटशी कल्पना मिळू शकते की समजा आता तो खंदकाच्या वरती ब्रिज बांधला आहे, पण तो समजा जर लाकडाचा असेल आणि तो जर उचलून घेतला तर काय होईल. हे देवगिरीच्या एकूण रचनेवरनं आपल्याला याचा थोडासा अंदाज येऊ शकतो. सो अशाच प्रकारची रचना पाटलीपुत्राची होती. मेगस्थनीस आपल्याला सांगतो की पाटलीपुत्र हे एवढं प्रचंड मोठं शहर होतं की त्याला 84 बुरुज होते. लाकडी बुरुज 84 बुरुज होते आणि 2 बुरुजांमधलं अंतर हे एका हाकेचं होतं. सो तुम्ही इमॅजिन करा की ते नगर किती पसरलेलं असेल. मी सम्राट अशोकाची गोष्ट सांगताना ज्या कलिंगविषयी आपण बोलतो त्याचीही चित्र दाखवणार आहे की त्यांची राजधानी कशी होती. गमतीची गोष्ट अशी आहे की पाटलीपुत्र आणि कलिंगची राजधानी या दोन्ही कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर आधारित होत्या. म्हणजे हे एकमेकांचे शत्रू असले तरी ज्ञानपरंपरा ह्या एक दोघांनाही माहिती होत्या. नॉलेज वॉज शेअर्ड हा एक फार महत्त्वाचा भाग आपल्याला इथे लक्षात येतो की तुम्ही कलिंगची राजधानी त्याची रचना बघितल्यानंतर आणि पाटलीपुत्राची वर्णनं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की हे दोन्ही सारखंच आहे. अगदी याची प्रचिती तुम्हाला अगदी आत्ता घ्यायची असेल तर श्रीलंकेमध्ये सिगिरिया नावाची साईट आहे. सिगिरिया नावाची साईट आहे, तुमच्यापैकी काही जणांनी बघितलेली असेल. ती साईटसुद्धा कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरती आधारित बांधलेली आहे इसवी सनाच्या 5व्या शतकात श्रीलंकेमध्ये. सो जेव्हा आपण या सगळ्या साहित्याचा या सगळ्या पुरावशेषांचा एकत्र विचार करतो तेव्हा कुठेतरी आपल्याला इतिहास भेटायची शक्यता निर्माण होते. एक फार मोठा इतिहासतज्ञ होऊन गेला, त्याची एक ओळ खूप महत्त्वाची आहे जी मी नेहमी माझ्या जवळजवळ सगळ्या व्याख्यानांमध्ये सांगतो, आणि ती म्हणजे तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत, त्यांना फक्त ऐकणारा एक कान हवा आहे. आज आपण इतिहास आपल्याला पाहिजे त्या सोयीने बघतो किंवा दुसऱ्यांनी दिलेल्या चष्म्यातून बघतो. आपल्या परंपरेतून आपल्या इतिहासाच्या साधनातून कधीकधी तो बघायला आपल्याला लाजही वाटते. आणि मला वाटतं हा जो सगळा ज्ञानयज्ञ चालवलेला आहे त्याच्यातनं जर आपण हे शिकलो की एक तर प्रयत्न करून बघू आपला इतिहास आपल्या पद्धतीने समजून घ्यायचा, तर मला वाटतं आपण एक नवीन इतिहास नक्की घडवू शकू. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण चंद्रगुप्त मौर्याला भेटूया. आज मी फक्त पार्श्वभूमी दिली, ज्या पार्श्वभूमीने चंद्रगुप्तावर चंद्रगुप्त होण्याचे संस्कार केले. सो बाराबर नावाच्या एका डोंगरामध्ये खोदलेली ही गुहा आहे. याच्यामध्ये या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये सम्राट अशोक आणि त्याचा नातू दशरथ या दोघांचे शिलालेख आहेत. इन द ड्यू कोर्स वी विल टॉक अबाउट इट. पण फार सुंदर मनुष्याने घडवलेलं एक दगडामधलं स्वप्न आहे, आपण बघूया ते. धन्यवाद. तब्येत बरी नसताना आणि घसा साथ दिसताना सुद्धा आणि खोकला येत असताना सुद्धा निष्ठा जी असते ना विषयावर, इतिहासावर, की आपल्या लोकांना आपला अभ्यास पोचवायचा आहे, ती आपल्याला प्रदर्शन दिसते. धन्यवाद. बसून घ्या. मित्र हो, म्हणजे चांगला मित्र म्हणून नाही, पण ही जी समविचारांची जी आमची सगळ्यांची जी फळी आहे की आपल्याला जे जे मिळतं ते आपलं भारताचं अस्तित्व, आणि ते खूप मोठं आहे. त्यांच्या ह्याच्यातनं कितीतरी मी मुद्दामून सूरजजींना असं म्हटलं, तुमच्या व्याख्यानांचे मी 3-3 मिनटाचे रील्स बनवणार आहेत काही महत्त्वाच्या वाक्यांचे की जी तरुणांमध्ये गेली पाहिजेत.
कारण हे आपण सगळे आत्ता जे आहोत ते साधारणपणे एक 80-90-100 लोक आपण आज मगध ओळखणार आहोत, मौर्य साम्राज्य ओळखणार आहोत. कदाचित आपण जाऊन आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना एक 4-5 वाक्य आपण बोलूही. पण हे जर तरुण पिढीला कळलं तर त्यांना कळेल की अरे इतका सुंदर देश सोडून कुठे बाहेर त्या ठिकाणी पळता जिथे तुम्हाला काहीच किंमत नाही, आणि त्या देशाला सुद्धा काय किंमत आहे. हे कळण्यासाठीची मानसिक गुलामी ही उखडून टाकण्यासाठीची हा यज्ञ मांडलेला आहे की ज्ञानपरंपरा म्हणजे काय, भारतीय आपलंच आपल्याला ओळखणं. तर त्यासाठी सूरजजींचं मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद मानतो यासाठी, कारण हा इतका प्रचंड अभ्यास आपल्याला पुढे 4 महिन्यातनं कळणार आहे. आणि माझी खात्री आहे की पुढच्या महिन्याला येताना तुम्ही तुमच्याबरोबर अजून 2-3 तरी घेऊन याल, कारण काहीतरी वेगळं आता मिळतं आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळालेत. हा सगळा भाग स्वतः सूरजजी फिरलेले आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्या अभ्यासातून ते समृद्ध आहेत. आत्ता याच्यानंतर हे जे पर्व चालणार आहे, एक होता राजा. आपण नाव एक होता राजा का ठेवलं, कारण लहानपणापासून आजी आजोबा आपली आई बाबा सगळ्यांनी आपल्याला एक ना राजा होता अशी आपल्याला काहीतरी गोष्ट सांगितलेली असते. त्यामुळे या आपल्याच राजांच्या गोष्टी आपण ऐकणार आहोत. आपला इतिहास अधिकाधिक समृद्ध इतिहास ओळखून तो लोकांना सांगण्यासाठी आपण सरसावणार आहोत. याच्यानंतर हा कार्यक्रम इथे थांबतो आहे. आभार प्रदर्शन दरवेळेला करावं लागतं, त्यानुसार ते मी अगदी पटापट करतो आहे. मेन म्हणजे मुख्य वनविहार उद्यान, इतकं सुंदर उद्यान आपल्याला बोर्ली सांस्कृतिक केंद्र नेहमी अक्षरशः हाकेवरती, म्हणजे आमच्या शोभाताईने नुसता फोन करायचा, शोभाताई वक्त्याने पुढच्या महिन्याची ही डेट दिली आहे, की त्या लगेच बघतात आणि पुढच्या मिनिटाला कळवतात होय ताबडतोब. पुढे सुनीलजी वगैरे सगळी ती टीम जी आहे ती सगळी टीम पुढच्या सगळ्या आयोजनामध्ये, म्हणजे खुर्च्या असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, चहा असेल, हे सगळं ते प्रेमाने करतात. आणि हे सगळं प्रेमाने करताना कुठेही त्याचा लवलेशसुद्धा नसतो की हे आम्ही करतो आहोत, इतकं त्याच्यात सामावून करतात. बोर्ली सांस्कृतिक केंद्राचे मनापासून धन्यवाद, आभार. तुणीर कांबळी यांचं विजनरी स्टुडिओ, जे आपलं अख्खं सोशल माध्यम हे सगळं शूटिंग इतक्या लोकांपर्यंत पोचवणं, आमचे आता वेगवेगळे उपक्रम इतिहास संकलन समितीचे आहेत ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रील्स तरुणांपर्यंत वगैरे वेगवेगळे पोस्टर्स डिझाईन हे सगळं करणं, आणि हे सगळं एक पैसाही न घेता करणं. मी तुणीर कांबळी आणि त्यांच्या पत्नी सुचिता कांबळी ज्या आपल्या सचिव आहेत त्या दोघांनाही आमंत्रित करतो की पडद्यामागचे कोण आहेत की ज्यांनी हे सगळं आपल्याला पोचवतात हे माहिती असलं पाहिजे. या दोन्हीही तरुण मुलांचं अत्यंत मनापासून अभिनंदन करूया. आत्ता मगाशी म्हणजे हे कार्यक्रम होण्यापूर्वीसुद्धा एक्झिबिशनचा लोकांपर्यंत प्रोमो जावा, अधिकाधिक मुलं याच्यासाठी माझा अपील, सूरजजींचं अपील, हे पटापट त्याने तिथल्या तिथे घेऊन शूट करून तो लगेच उद्या सकाळपासून त्याच्या एडिटिंग स्टुडिओमध्ये, आणि या सगळ्याला पैसे घेतात हो लोक, चोख पैसे घेतात. हा मुलगा एकही पैसा न करता राष्ट्राय स्वाहा या भावनेने काम करतोय. आपल्याकडचे जे आहे ते वंदे मातरमने राष्ट्राला अर्पण करावं ही भावना तरुण पिढींमध्ये रुजवणारा एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आम्हा सगळ्या इतिहासकारांतर्फे तुणीरला मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. ॲक्च्युली हे म्हटले की जसं मी काही पैसा घेत नाही, पण तसं नाही आहे. हे सगळे जे इतिहास कट्ट्यावर संशोधक अभ्यासक आहेत ते गुरु समान आहेत. आपण सगळे शिष्य आहोत, आपण गुरुदक्षिणा द्यायलाच पाहिजे. सो ही माझ्याकडची टीमकडून ही गुरुदक्षिणा सतत आहे, आम्ही देत राहू. आणि एकलव्याने अंगठा दिलेला, आम्ही त्याच्याहून जास्त जे काही देऊ शकतो ते देऊ. धन्यवाद. हे 4 वर्ष चालणारे पर्व, 4-5 वर्ष तयार राहा. ही सगळी मुलं असणार आहेत. पुढच्या वेळेला हा माईक माझ्या हातात नसणार आहे, म्हणजे मी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या व्याख्यानांच्या मध्ये बोलेनच, कधीतरी इथेही बोलेन, पण आता तुम्हाला ऐकायला मिळतील आपली माणसं. हे सगळे नवीन कार्यकर्ते बोलणार आहेत.
आणि तुम्ही जसं आम्हालावर सगळ्यांवर प्रेम केलं तसं त्यांच्यावर प्रेम करत राहा. इतिहास कट्टा हा नवीन नवीन कामाने जाऊ. आम्ही थोडं कोकण प्रांताकडे आता लक्ष करणार आहोत. पालघरपासून गोव्यापर्यंतची भूमी ही सगळीकडचे इतिहास आणि तिकडची मंडळं उभी राहावीत, तिकडचे लोक उभी राहावीत, असा आमचा प्रयत्न खूप चाललेला आहे. त्याच्यामुळे आणि सूरजजींचं एक मी अजून सांगतो की आमच्याकडे इतिहास संकलन समितीने कोकण प्रांताने आमचे अध्यक्ष आहेत डॉक्टर जामखेडकर सर, जे भारताचे महर्षी आहेत. म्हणजे इतिहासातले आमचे पूजनीय आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत. आणि स्वतः सूरजजी त्यांचे शिष्यच आहे. पण त्यांनी सूरजजींशी आणि माझ्याशी बोलून एक नवीन जबाबदारी दिली आणि ती आम्ही कोकण प्रांताने घेतली आहे. ती म्हणजे कोकणाचा सांस्कृतिक इतिहासाचं गॅझेटियर निर्माण करून द्या भारताला. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून सूरजजी त्यांच्या उपक्रमामध्ये आम्ही सगळेच जण आहोत आणि ही मोठी जबाबदारी कोकण प्रांत आत्ता करणार आहोत. आम्ही कामाला लागणार आहोत. पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये हे अत्यंत समृद्ध गॅझेटियर भारताला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी सगळी मेहनत ही आम्ही सगळे मिळून करणार आहोत. कारण हे भारताच्या इतिहासाला, कोकणाच्या इतिहासाला आपण मेहनत करून सगळं देणार आहोत. सगळी टीम कामाला लागणार आहेत आणि जामखेडकर सरांसारखे, गौरी माहुलीकरांसारखे असे आमचे जे दिग्गज आहेत ते सगळेजण आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करू.